विरोधी गटातल्या नेत्यांमागे सध्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे आणि त्यावरून गेल्या वर्षभरात ज्या ज्या कारवाया झाल्यात आणि त्यावरून विरोधकांनी भाजपच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय, त्याला उत्तर देताना जर कर नसेल तर डर कशाला, अशी भूमिका भाजपनं मांडली. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्यानंतर आता पुन्हा ठाकरे गटामागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचा समन्स गेलंय. तर दुसऱ्या एका कथित कोरोना बॉडी बॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्याच किशोरी पेडणेकरांना हजेरीसाठी बोलावलं गेलंय. निवडणुका तोंडावर असताना फक्त दबावासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत असा आरोप होतोय. सत्ताधारी हे सगळे आरोप खोटे ठरवत आहेत. मागच्या वर्षभरात किती जणांमागे चौकशीचा फेरा लागला, त्यावरून काय आरोप प्रत्यारोप झाले ते आपण पाहूया. 8 जानेवारी 2023ला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची बेहिशोबी संपत्तीच्या आरोपामध्ये चौकशी झाली. 18 जानेवारीला बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची चौकशी झाली. 15 फेब्रुवारीला शरद पवारांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पुण्यातील अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर आयकराचा छापा पडला. 2022 मध्ये ईडीचे समन्स मिळालेले ठाकरे गटाचे राहुल कनाल 1 जुलै 2023ला शिंदे गटामध्ये सामील झाले. 29 जुलैला ठाकरे गटाचे नेते मंगेश सातमकर यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला. त्यांच्यावर एका तरुणीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र गैरसमजातून आरोप झाल्याचा दावा करत तरुणीनं त्यानंतर तक्रार मागे घेतली. योगायोगानं त्याच दिवशी सातमकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. 13 ऑगस्टला शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या बंधूंना ईडीची नोटीस गेली. 18 ऑगस्टला राजमल लकीचंद ज्वेलर्सचे मालक ईश्वरलाल जैन यांच्याकडे आयकराचा छापा पडला. शरद पवार गटामध्ये असल्यामुळे कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. 20 सप्टेंबरला कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची एसीबी चौकशी झाली. 1 ऑक्टोबरला धुळ्यामधले काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर आयकर विभागानं छापा टाकला. 1 दिवस आधीच नाना पटोलेंनी कुणाल पाटलांकडे विदर्भातल्या 3 मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्यानं दुसऱ्या दिवशी छापा टाकण्यात आला आणि त्यावरून आरोपही झाले होते. 10 नोव्हेंबर बीडमध्ये कुटे ग्रुपवर आयकराचा छापा पडला. योगायोगानं महिनाभरात कुटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून देखील आरोप प्रत्यारोप झाले. 13 ऑक्टोबरला पनवेलमध्ये शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कथित बँक घोटाळ्याच्या आरोपामध्ये ईडीची कारवाई झाली. 15 नोव्हेंबरला ठाकरे गटाचे नाशिकमधले नेते अद्वै हिरेंना 8 वर्ष जुन्या केसमध्ये आर्थिक फसवणुकीच्या आरोपात अटक झाली. 17 डिसेंबरला ठाकरे गटाचे नाशिकमधलेच नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात 15 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात पदाच्या गैरवापराच्या आरोपात गुन्हा दाखल झाला. नंतर 5 जानेवारीला रोहित पवारांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे पडले. 9 जानेवारीला मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्या. 17 जानेवारीच्या रात्री ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीनं अटक केली. 18 जानेवारीच्या सकाळी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घर आणि कार्यालयाची एसीबीनं चौकशी केली. 24 जानेवारीला रोहित पवार ईडी चौकशीसाठी हजर राहिले. त्यानंतर कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीचं समन्स गेलं. तर 25 जानेवारीला ठाकरे गटाच्या पेडणेकरांनाही चौकशीसाठी ईडीनं समन्स पाठवलं होतं. काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे? करा. आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत. पण काही हरकत नाही, आमच्या घरातले लोक जातील, उभे राहतील ठामपणे. का हवं ते करा. लढाई आमच्या शाने लढा ना तुम्ही. हिंमत आहे तर नामर्द आहेत तुम्ही. आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना, या ईडीवाल्यांना आम्ही नोटिसा मारू. नंतर तुम्ही स्वतःला स्वच्छ समजता तर मग चौकशीला सामोरं जायला घाबरता का? फक्त ईडीच्या आलेल्या समन्सवर ईडीवर आरोप करायचे, केंद्र सरकारवर आरोप करायचे, राजकारणाच्या भूमिकेतून कारवाई होते आरोप करायचे. मला वाटतं आपण जर शेण खाल्ला नसेल
तर आपण घाबरण्याचं कारण नाही ना. विरोधकांकडून दुसरा तर्क दिला जातो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भाजपनं अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसूळ यांच्यासहित अनेक नेत्यांवर आरोप केले. तेच नेते आता सत्तेत गेल्यानंतर इतरांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधक करतायत. ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत. मग ते यशवंत सरनाईक, भावना गवळी पासून ते अगदी 70,000 कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे. तुम्ही आमच्या सोबत त्यांच्यासह आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती. आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाहीत. अरे ताकद लागते रे, ताकद लागते. आम्ही लढतोय आणि लढत राहू. आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे. आम्हालाही नोटीस आल्या आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही कट कारस्थान रचलं गेलं. प्रवीण दरेकरांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. नारायण राणे साहेबांना जेवता जेवता पोलिसांनी उचललं. काय केलं तुम्ही? तुम्ही या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग केला. तसं आम्ही नाही करत आहे. तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला नोटीस आली आहे. ही नोटीस काय एकटा रोहित पवारला नाही आहे, अनेकाला नोटीस जात असतं. योगायोग म्हणजे 2020 ते 2022 दरम्यान ज्या विरोधी बाकांवरच्या 14 नेत्यांवर भाजपने आरोप केले होते ते आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपच्या सोबत आहे. आणि 2022 ते 2024 दरम्यान विरोधी बाकांवर दुसऱ्या 14 नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. अमर वाघमारेसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.